नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहिजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर. बघा, याच्या अगोदर आपण पाहिलेले याच्या डेफिनेशन की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डरची जी डेफिनेशन आहे ती काय आपल्याकडे की f of x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 f of x plus h y मायनस f of x y अपॉन h. हे जे आहे ते तुमचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डरची डेफिनेशन आहे. हे दोन फर्स्ट याच्या आपण एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत. बघा, ह्या f of x plus h y चा मिनिंग काय होतो की तुम्ही x च्या जागी काय पुट करू शकता, x plus h आणि y च्या जागी y पुट करू शकता. ह्या टॉपमध्ये आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आज पाहिजे आपल्याला सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायर ऑर्डर. याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण याची बेसिक डेफिनेशन आणि एक दोन एक्झाम्पल पाहिलेले आहे. आज पाहिजे आपल्याला की ह्या डेफिनेशन थ्रू एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आपण डायरेक्टली पण सॉल्व करू शकतो, पण आज आपल्याला जे आहे ते एक्झाम्पल थ्रू जे आहे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. बघा, फर्स्ट जी डेफिनेशन आहे ती काय आपल्याकडं बघा f of x बघा x म्हणजे काय आपल्याकडं सेकंड डेरिव्हेटिव्ह. याला दुसरं नाव काय आहे f(x) स्क्वेअर किंवा डॅबा स्क्वेअर f अपॉन डॅबा x स्क्वेअर. हे झालं तुमचं फर्स्ट. याची डेफिनेशन काय बघा, लिमिट x टेंड्स टू 0. बघा, लिमिट x टेंड्स टू 0 का, कारण की आपल्याकडे x चेंज झालाय. जर y चेंज झाला असता तर k टेंड्स टू 0. तर इथं काय येईल आता कि f of x y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 f x plus h. बघा इथं x आहे, f of x काढावं लागेल आपल्याला. बघा, f of x डेफिनेशन थ्रू जायचं असेल तर फर्स्ट आपल्याला f of x काढावं, f of x plus h y काढावं लागेल मायनस f of x plus h. हे करण्यासाठी f of x ची डेफिनेशन परत ही यूज करावं लागेल. इथं काय आपल्याकडे x, y. इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो x, y. इथं पण काय x, y. म्हणजे बघा x चेंज होऊन काय होतं आपल्याकडे x च्या जागी काय नका x plus h. म्हणजे इथं पण काय x plus h. हे डेफिनेशन आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः नोटबुक घेतल्याशिवाय हे एक्झाम्पल तुम्हाला समजणार नाही. तुमच्याजवळ हे व्हिडिओ पाहताना तुमच्याकडे नोटबुक असणं गरजेचं आहे, तरच हे एक्झाम्पल समजेल. अदरवाईज तुम्हाला कधीही समजणार नाही. जर तुम्ही याला थेरी टाईप या हिस्ट्री सारखं बघितलं तर हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे एक नोटबुक असणं गरजेचं आहे. बघा, हे सेम डेफिनेशन आहे. चला आपण हे डेफिनेशन एकदा बघून घ्या. तुम्ही काय नाही चेंजेस काय फक्त f of x f of x आहे, f of y f of y. परत फक्त y मध्ये काय येतो y plus k होतो आणि x मध्ये काय होतो बघा. फक्त इथं काय f of x y y इक्वल टू काय ना f of x जो आहे तो काढायचा आपल्याला आणि हा जो y आहे तो चेंजेस होईल f of y काढावा लागेल, पण त्याची व्हॅल्यू पुट करावं लागेल. परत f of yx जो आहे f of x हे काढावं लागेल आणि याची व्हॅल्यू पुट करावं लागेल. म्हणजे याचा मीनिंग असा आहे की तुम्ही याच्या व्हॅल्यू काढून घ्या आधी आणि नंतर त्याचं लिमिट काढा, तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. आपण एक एक्झाम्पल घेऊया. अजून त्याच्यामध्ये बघा की कोणत्या एखाद्या पॉईंटला सांगितलं, तुम्हाला सांगितलं की a, b वर, तर तुम्ही काय करणार की हेच डेफिनेशन सेम सिमिलरली तुम्हाला विचारलं काय की f of x at point a, b वर. a, b म्हणजे काय, तुमच्याकडे काही नंबर असतील 2, 3 असतील 4, 5 असतील, म्हणजे ऑर्डर पेअर मध्ये असतील ते नंबर. ऑर्डर पेअर मध्ये नंबर जो आहे तो फर्स्ट जो असेल तो x असतो आणि जो सेकंड असेल तो आपला y असतो. मग तुम्ही काय करणार की ज्यावेळेस याचा आन्सर काढता तर आन्सर तुमचा x आणि y मध्ये आला तर तुम्ही x च्या जागी काय पुट करायचंय a पुट करायचंय आणि y च्या जागी काय पुट करायचंय b पुट करायचं. किंवा तुम्ही डायरेक्ट डेफिनेशन मध्ये पण टाकू शकता f of x म्हणजे काय. इथं बघा, x च्या जागी तुमचं a पुट करा, y च्या जागी तुमचं b पुट करा आणि सिमिलरली तुम्ही हे सॉल्व करा. आता बघा, मी एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल थ्रू बघूया आपण समजण्याचा प्रयत्न. एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन फर्स्ट. तो काय सांगतो की लेट f of x, y इक्वल टू xy x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ही कधी ॲट x, y इज नॉट इक्वल टू 0, 0 आणि इथं परत 0, 0 वर व्हॅल्यू दिली 0. ही पण x, y इक्वल टू 0, 0. म्हणजे बघा, फंक्शनची व्हॅल्यू जर x आणि y ची व्हॅल्यू जर
नॉट इक्वल टू एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे हे xy इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. पण जर तुमची x आणि y ची व्हॅल्यू 0 असेल तर तुम्ही काय पुट करणार तिथं 0 पुट करणार. पण हे कधी लागेल तुम्हाला ज्यावेळेस f ऑफ 0 0 काढायचं असेल, f ऑफ fx ऑफ 0 0 काढायचं असेल त्यावेळेस तुम्हाला याची गरज पडेल. ओके, याचं सोल्युशन सॉरी क्वेश्चन राहिलाय काय शो दॅट f of xy of 0, 0 is not equal to f of y x 0, 0. म्हणजे तुमच्याकडे a ची व्हॅल्यू किती आहे 0, b ची व्हॅल्यू 0, इथं काय 0 0. म्हणजे तुम्हाला किती डेफिनेशन 5 आणि 6 हे दोन्ही इक्वल येत नाही हे दाखवायचं आहे तुम्हाला. तर आपलं डेफिनेशन 5 आणि 6 चा यूज करूया फर्स्ट सोल्युशन मध्ये. सोल्युशन मध्ये काय आहे की तुम्ही फर्स्ट गिवन लिहू शकता, गिवन फंक्शन. आता मी नाही लिहित, जागा नाही इथं, म्हणून तुम्ही काय करणार की हे सोल्युशन गिवन लिहा फंक्शन. नंतर काय आहे की फर्स्ट डेफिनेशन बाय युजिंग डेफिनेशन. बघा बाय डेफिनेशन जर मी यूज केलं तर माझ्याकडे डेफिनेशन काय फर्स्ट f ऑफ x, y x, y इक्वल टू काय डेफिनेशन आहे सांगा लिमिट h टेंड्स टू 0 पाचवी डेफिनेशन h टेंड्स टू 0 f ऑफ y x प्लस h कॉमा y माइनस f ऑफ y x कॉमा y अपॉन काय इथं h ही डेफिनेशन आहे तुमची. पण आपल्याला कोणत्या पॉइंटवर काढायचं बघायचं की f ऑफ x y 0.0 वर. मग मी काय करणार x आणि y च्या जागी काय पुट करणार 0. तुमची डेफिनेशन काय होईल x y इथं काय येणार 0, 0 इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ y. आता इथं बघा मला काय पुट करायचं आहे x आणि y च्या जागी 0 पुट करायचं आहे. तर इथं किती येईल 0 प्लस h म्हणजे किती बघा इथं 0 प्लस h कॉमा परत y च्या तर काय 0 माइनस परत सिमिलरली f ऑफ y 0, 0 अपॉन h. हे तुमचं काय झालं f ऑफ x y 0, 0. तर आपल्याला बघा आता हे लॉसला सॉल्व करायचं आहे, याचं लिमिट काढायचं आहे. त्या अगोदर आपल्याला f ऑफ y h, 0 माहित असणे गरजेचं आहे, f ऑफ y 0, 0 माहित असणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय करूया की याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि नंतर या दोघांची व्हॅल्यू काढूया. नंतर सिमिलरली बघा की तुमच्याकडे काय पाहिजे होतं f ऑफ y x 0, 0 वर. पण तुम्ही कोणती डेफिनेशन यूज करणार आहे ही डेफिनेशन यूज करणार आहे. बघा इथे पण काय करायचं तुम्हाला की x आणि y च्या जागी 0 पुट करायचं आहे आणि 0 पुट करून जे आहे ते तुम्हाला इक्वेशन 2 मानायचं आहे. मग जे येईल ते सॉल्व केलं तर दोन्हीची व्हॅल्यूज काढायची आपल्याला. दोन्हीची व्हॅल्यू जर इक्वल नाही आली तर ते आपल्याला हेन्स प्रूव्ह. जर इक्वल आली तर ते तुमचं काय जे क्वेश्चन आहे ते रॉंग आहे. तर बघूया आता f ऑफ y x इक्वल टू 0, 0. आणि इथं बघा मी ही डेफिनेशन यूज करतो. तुम्ही येताना काय करा की डेफिनेशन पण करा कारण इथं जागा नाहीये. आता बघा मी काय करणार आहे x, y. तर इथे f ऑफ x, 0, 0 लिहिलं आहे. त्याच्यानंतर काय लिमिट की आता कोण आहे k टेंड्स टू 0 आहे. परत f ऑफ x बघा आता मी पुट काय करणार x च्या जागी 0 तर x 0, y च्या जागी परत काय पुट करणार आहे 0 प्लस k किती k माइनस तर पुढं f ऑफ x आणि x, y म्हणजे काय 0, 0 अपॉन काय तुमचं k. त्याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो 2. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 तुम्हाला व्हॅल्यू कशाची काढायची आहे फर्स्ट f y x प्लस h सॉरी f ऑफ f y h, 0 माइनस f y. बघा आता f y ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुमच्याकडे काय डेफिनेशन आहे बरं हे डेफिनेशन आहे. इथं x च्या जागी काय तुमच्याकडे h आहे आणि इथं y च्या जागी काय तुमच्याकडे 0. तर परत मी यूज डेफिनेशन म्हणतो युजिंग f y इक्वल टू काय तुमच्याकडे लिमिट k टेंड्स टू 0 f ऑफ काय इथं x, y प्लस k माइनस f ऑफ x, y अपॉन k. ठीक आहे. आता बघा की आपल्याकडे
कोणत्या पॉईंटवर थांबाली तर एफ वाय ॲट अ पॉईंट एक्स कॉमा वाय. आता कशावर काढायचं आपल्याला एफ वाय ॲट अ पॉईंट कशावर काढायचं बघा इथं एच कॉमा 0. तर एच कॉमा 0 म्हणजे काय एच कॉमा 0. आता जिथं जिथं एक्स असेल तिथं काय पुट करायचं आपल्याला 0 एच पुट करायचं आहे आणि जिथं जिथं आपण दुसरी डेफिनेशन वापरली सॉरी बरोबर. आता एक्स च्या काय पुट करायचं आपल्याला एच पुट करायचं आहे तर लिमिट k टेंड्स टू 0. बघा इथं h म्हणजे x आणि y म्हणजे 0 इथं पुट करूया. f ऑफ काय इथं x y च्या काय 0 0 प्लस k k h k समजलं. परत सांगतो एकदा काय की बघा इथे f ऑफ h कॉमा 0 आहे. आपलं डेफिनेशन काय आहे की f ऑफ y x कॉमा y इक्वल टू लिमिट k टेंड्स टू 0 f ऑफ x कॉमा y प्लस k मायनस ही डेफिनेशनच आहे. तुम्हाला हे डेफिनेशन एकदा 2-3 जर तुम्ही लिहून काढली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा की जर मी x च्या जागी काय पुट करणार आहे 0 आणि y च्या जागी काय पुट करणार सॉरी x च्या जागी h पुट करणार आहे y च्या जागी k पुट करणार आहे आणि हे पुट केल्यावर मायनस बघा परत सिमिलरली काय f ऑफ x च्या जागी काय पुट करायचं आपल्याला h आणि y च्या जागी 0 अपॉन काय तुमचं परत k हे नाव तुमचं एफ वाय एच 0. आता बघा याच्यानंतर काय काय करावं लागेल आपल्याला एफ ऑफ एच के. एफ ऑफ एच के म्हणजे काय हा एफ ऑफ एक्स कॉमा वाय आहे तर मी इथं काय करणार एक्स च्या जागी एच पुट करणार आणि या वाय च्या जागी के पुट करणार. एफ ऑफ एच के म्हणजे काय एक्स रिप्लेस बाय एच आणि वाय रिप्लेस बाय के. तर मी जर सॉल्व करतो एफ ऑफ वाय एच कॉमा 0 इक्वल टू काय ना लिमिट के टेंड्स टू 0. आता बघा एफ ऑफ एच के सिमिलर बघा एक्स च्या जागी काय ना एच के वाय च्या जागी के परत सिमिलरली मायनस इथं काय एच च्या जागी एक्स च्या जागी एच मायनस के स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर सॉरी एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर पण किती झालं हे झालं एफ ऑफ एच के मायनस एफ ऑफ एच 0. बघा एफ ऑफ एच 0 म्हणजेच काय की तुमचा इथं एच ची व्हॅल्यू किती येईल एक्स ची व्हॅल्यू एच आणि वाय ची व्हॅल्यू 0 पण इथं 0 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे हे टोटल आन्सर किती तुमचा 0 अपॉन किती ते के. आता हे परत सॉल्व करूया आपण. इथं बघा की तुमच्याकडे हे आलेलं आहे याला सॉल्व करायचं आपल्याला काही नाही तर एफ ऑफ वाय आलेला आहे एच 0 इक्वल टू किती लिमिट के टेंड्स टू 0. आता बघा हे जे के आहे त्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो सगळ्यात खाली. हा सगळ्यात वरती जाऊन काय होईल कॅन्सल होऊन जाईल के के दिस कॅन्सल तर तुमच्याकडे राहिलं काय एच. तर तुमच्याकडे बघा काय राहील इथं एच इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर हे तुमच्याकडे रिमेनिंग राहील. बघा हे राहिल्यावर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ते समजलं का की हे जे आहे के हे बाय डेफिनेशनच आहे हे के जे आहे खाली राहील याच्या खाली मग आपण वरती जाऊन के गेट कॅन्सल. आता याचे बघा इथं की आपल्याला के टेंड्स टू 0 आहे म्हणजे के काय करायचं वरती आणायचं आहे. तर मी काय करेन इथं लिमिट त्या आपण लिमिट मध्ये पाहिलेलं आहे काय एच इथून मी एच स्क्वेअर जर कॉमन काढला तर काय होतो 1 मायनस किती के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर. परत सिमिलरली खालून मी काय करतो एच स्क्वेअर कॉमन काढतो का कारण एच स्क्वेअर कॅन्सल करायचं आहे. परत सिमिलरली इथं काय होतो तुमचा 1 प्लस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर. बघा एच स्क्वेअर कॅन्सल आणि ज्यावेळेस आता मी के ची व्हॅल्यू बघा इथं 0 पुट करेल तर इथं काय ना 0 अपॉन एच स्क्वेअर 0 परत मी 0 पुट केला काही 0 अपॉन एच स्क्वेअर 0. तर तुमच्याकडे राहिलं काय आता लिमिट के टेंड्स टू 0 राहिलं फक्त एच आणि एच तुमचा कॉन्स्टंट आहे का कारण के व्हेरीफाय होतो आणि के व्हेरीफाय होत असल्यामुळे तुमचा एच कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह देतो वाय एच कॉमा 0 इक्वल टू एच. बघा आपल्याला इक्वेशन 1 सॉल्व करायचं होतं त्याच्यामध्ये आपण काय काढलंय एफ ऑफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू काढली ठीक आहे. आणि आता काय करायचं आपल्याला एफ ऑफ वाय 0. बघा एफ ऑफ वाय 0
सरळ 0 0 आहे तर f ऑफ y0 पण काय होऊन जाईल तुमचा 0. बघा इथं आपल्याला काय लागणार होतं आता f ऑफ y h, 0 इक्वल टू h. मी इथं लिहून घेतो आता काय की f ऑफ y h, 0 इक्वल टू h. त्याला सपोज इक्वेशन नंबर 4 म्हणतो मी आपल्या समजण्यासाठी. आता परत आपल्याला काय पाहिजे f ऑफ y 0, 0 पाहिजे ते सॉल्व करूया आपण. f ऑफ y 0, 0. परत सिमिलरली आपल्याला डेफिनेशन यूज करायचं इथं बघा f ऑफ y इथं x y च्या जागी काय आहे 0, 0. परत पुट करा लिमिट k टेंड्स टू 0. बघा डेफिनेशन 2 काय आपल्याकडे लिमिट k टेंड्स टू 0 f ऑफ x, y प्लस k. म्हणजे आपल्याला काय पुट करायचं आता f ऑफ x च्या जागी काय 0, प्लस y च्या जागी 0, 0 प्लस k किती 0 मायनस 0 प्लस k माइनस f ऑफ 0, अपॉन k. परत इथे सॉल्व करा आता लिमिट k टेंड्स टू 0 f ऑफ 0, k म्हणजेच काय इथं x 0 x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू काय इथं k. पण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इथे जर मी 0 पुट केला आता बघा इथं काय येईल 0, k म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू k. पण ज्यावेळेस मी ही व्हॅल्यू पुट करेल त्यावेळेस x इनटू आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि ज्यावेळेस मी x व्हॅल्यू 0 पुट करेल त्यावेळेस टोटल आन्सर किती येईल तुमचं 0 मायनस f ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू बघा इथं 0, 0 ची व्हॅल्यू 0 दिलेलीच आहे. मग 0 अपॉन किती तुमचा k. तर टोटल आन्सर किती आला हा 0. तर f ऑफ 0, 0 किती आला तुमच्याकडे 0. त्याला इक्वेशन नंबर मी स्टार म्हणतो. हे समजण्यासाठी आहे स्टार आणि डबल स्टार. आता हे स्टार आणि डबल स्टार जे आहे पुट इक्वेशन इन 1 तर तुमचं डायरेक्ट काय पहिलं आन्सर भेटून जाईल. इक्वेशन स्टार and double star put in इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर बघा इथं काय इक्वेशन 1 f ऑफ x y इक्वल टू लिमिट किती लिमिट h टेंड्स टू 0 काय आपल्याकडे f ऑफ y x प्लस h y f ऑफ y h, 0 याची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे h मायनस. परत सिमिलरली f ऑफ y 0, 0 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0 अपॉन किती इथं 0 इथं h बाय डेफिनेशन इथं h. आता हे सॉल्व करूया आपण f ऑफ x y इक्वल टू किती लिमिट h टेंड्स टू 0. आता हे h आणि हे कॅन्सल होईल राहिलं 1 कॉन्स्टंट असल्यामुळे किती लिमिट y. तर तुमच्याकडे f ऑफ x y इक्वल टू किती आलाय y. आता सिमिलरली आपल्याला इक्वेशन 2 सॉल्व करायचं आहे. इक्वेशन 2 साठी काय आहे की f ऑफ yx 0, 0 इक्वल टू लिमिट k टेंड्स टू 0 f ऑफ x 0, 1 मायनस f ऑफ x 0, 0 अपॉन k. म्हणजे आपल्याला h ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सिमिलरली h ची व्हॅल्यू काढायची आहे. ह्या दोन्हीची व्हॅल्यू जर काढली तर आपल्याला परत काय इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचा आहे. आणि जर आन्सर 1 आला तर हे दोन्ही इक्वल होऊन जाईल आणि 1 नाही आला तर आपला हे दोन्ही प्रूव्ह होईल. आता ह्या साइड जो आहे आपल्याला शो करायचं की ह्याची व्हॅल्यू किती आली तुमची 1. आता आपल्याला करायचं आहे f ऑफ y x 0, 0. तर आम्ही बाकीचं रफ करतो. आता आपल्याकडे फायनल आलेला आहे f ऑफ x, y इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या. बघा तुम्ही चला आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे
एफ ऑफ एक्स 0, k ची. त्यासाठी आपल्याला एफ ऑफ एक्स ची डेफिनेशन यूज करावं लागेल. युजिंग डेफिनेशन बघा याच्या पुढे येतो मी. युजिंग डेफिनेशन काय डेफिनेशन आपल्याकडे फर्स्ट बघा एफ ऑफ एक्स असल्यामुळे फर्स्ट डेफिनेशन सांगा लिमिट किती एफ ऑफ एक्स x, y इक्वल टू लिमिट किती h टेंड्स टू 0 f of x प्लस h, y माइनस f of x, y अपॉन h. तर हे व्हॅल्यू आता पुट करूया. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे बघा इक्वेशन 2 मध्ये f of x 0, k ची व्हॅल्यू पुट काढायची आहे. तर f of x 0, k इक्वल टू आता x ची जागी काय पुट होणार आपला 0 आणि y ची जागी काय पुट करायचं आपल्याला k. तर पुट करूया सिमिलर लिमिट h टेंड्स टू 0. आता x ची जागी काय 0 तर पुट करा f of 0 प्लस h, y ची जागी काय पुट करायचं k माइनस सिमिलरली f of 0, 0 अपॉन h. आता आपल्याला व्हॅल्यू काढूया एक एक याची f ऑफ किती हा लिमिट h टेंड्स टू 0 इथे किती येईल बरं f ऑफ 0 प्लस h k माइनस f ऑफ 0, 0 अपॉन h. सिमिलरली इथे बघा की f ऑफ hk ची व्हॅल्यू काय नव्हता f ऑफ hk बघ सिमिलरली h x ची h पुट करा y ची जागी k पुट करा. हे व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय करायचं आहे आन्सर करायचं आहे. तर मी इथे पुट करतो आपण f ऑफ x 0, k इक्वल टू पुट करूया f ऑफ hk ची व्हॅल्यू किती आहे इथं बघा x म्हणजे h y म्हणजे k. तर लिमिट h टेंड्स टू 0 h k h स्क्वेअर माइनस k स्क्वेअर अपॉन किती h स्क्वेअर प्लस k स्क्वेअर अपॉन किती परत बघा इथं अपॉन h. आता इथं काय येईल बघा की हा जो h च्या खाली काय म्हणजे 1 आहे हा सगळ्यात वरती जाऊन हा h चे गेट कॅन्सल. तर तुमच्याकडे राहिला काय आता लिमिट h टेंड्स टू 0 किती राहिला k इनटू आता h स्क्वेअर माइनस k स्क्वेअर राहिला h स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. पण व्हेरीफाय कोण होतो h होतो म्हणून आपण बाहेर काय करणार k. मी जर k बाहेर काढला तर काय राहील तुमच्याकडे h स्क्वेअर अपॉन k स्क्वेअर माइनस 1 म्हणजे बाहेर काय काढतो मी k स्क्वेअर अपॉन परत सिमिलरली इथून काय काढतो मी k स्क्वेअर बाहेर काढतो k स्क्वेअर. तर इथं काय राहिलं आपल्याकडे h स्क्वेअर अपॉन k स्क्वेअर प्लस 1. बघा ही जी स्टेप आहे हे कसं आहे की इथं आपल्याला काय करायचं आहे की k च्या टर्म काढून टाकायच्या सगळ्या. मग k च्या टर्म काढून टाकायचं k के गेट कॅन्सल होऊन जाईल म्हणून आपण काय करतो k बाहेर काढला इथून आणि इथून k बाहेर काढला k स्क्वेअर बाहेर काढला. तर इथून h स्क्वेअर मधून k स्क्वेअर बाहेर काढला नाही इथं मग काय होईल डिवाइड होईल h स्क्वेअर अपॉन k स्क्वेअर. इथं आहे तर राहिला किती तुमचा 1. परत सिमिलरली इथून h स्क्वेअर कॉमन काढला k स्क्वेअर बाहेर काढला इथं नाहीये म्हणजे काय इथं h स्क्वेअर अपॉन k स्क्वेअर इथं प्लस k स्क्वेअर आहे इथं राहिला 1. मग तुमचं काय झालं k स्क्वेअर गेट कॅन्सल. तो तुमच्याकडे राहिलं काय आता परत मी ज्यावेळेस व्हॅल्यू 0 पुट करेल फर्स्ट जसं आपण सॉल्व केलं त्यावेळेस h ची व्हॅल्यू 0 आहे मग हे 0 माइनस 1 इथं काय ना 0 प्लस 1 इथं काय ना 0 माइनस लिमिट h टेंड्स टू 0 तर 0 माइनस 1 अपॉन 0 प्लस 1. तर ज्यावेळेस मी सॉल्व करेल त्यावेळेस ॲज किती येईल माइनस 1 कारण h च्या टर्मच नाहीये. तर तुमच्याकडे f ऑफ x 0, k ची व्हॅल्यू किती आलेली आहे माइनस 1. याला इक्वेशन नंबर स्टार म्हणूया सध्या. सिमिलरली आपल्याला काय करायचं आता f ऑफ x 0, k ची व्हॅल्यू माइनस 1 आलेली आहे. आता आपल्याला करायचं f ऑफ x 0, 0. चला इथं आपण काढूया आता काय f ऑफ x 0, 0 सेम डेफिनेशन फर्स्ट काय ना लिमिट h टेंड्स टू 0. आता x च्या जागी 0 y च्या जागी पण 0 तर काय ना f ऑफ 0 प्लस h म्हणजे काय इथं h कॉमा परत y च्या जागी 0 माइनस f ऑफ 0, 0 अपॉन h. पण ज्यावेळेस मी आता h ची व्हॅल्यू किती x ची व्हॅल्यू
एफ ऑफ एच कॉमा 0 बघा इथं काय तुमचं आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे एच आणि वाय ची व्हॅल्यू 0. पण ज्यावेळेस मी याचा 0 पुट करेल इथं त्यावेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये एक 0 असेल तर तुमचं टोटल आन्सर किती येईल 0. म्हणून लिमिट एच टेन्स टू 0 हा टोटल किती झाला 0 मायनस एफ ऑफ 0 कॉमा 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 अपॉन एच इक्वल टू टोटली 0. की तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा 0 इक्वल टू किती आला 0 इक्वेशन नंबर डबल स्टार. फ्रॉम इक्वेशन स्टार आणि डबल स्टार पुट इन इक्वेशन 2 ह्या दोनची व्हॅल्यू जर मी पुट केली इथं पुट करतो सॉरी इथं काय आहे तर के राहिला इथं मायनस के. तर मी ज्यावेळेस पुट करू का के राहिले हा इथं आपला के सुटला होता आपण इथं के ची व्हॅल्यू इथं पुट करूया म्हणजे इथं मागून के. आता इक्वेशन स्टार आणि डबल स्टार म्हणून इथं बघा फ्रॉम इक्वेशन put equation star and a double star in equation 2. equation 2 मध्ये जर पुट केलं तर equation 2 काय आपल्याकडे f of y x 0,0 equal to लिमिट किती आता k tends to 0 f of x, 0 k ची व्हॅल्यू किती आली बघा स्टार मायनस k परत f of x 0,0 ची व्हॅल्यू किती आली आहे 0 अपॉन तर अपॉन किती आहे k. त्याला जर मी सॉल्व केलं तर लिमिट k टेन्स टू 0 तर हा मायनस k अपॉन k राहिला तर k गेलं त्यानुसार इथे किती -1 तर f ऑफ y x इक्वल टू किती -1. आणि आपल्याकडे जो आहे f ऑफ yx आणि इथं काय आलेलं आहे f ऑफ xy किती आलेला आहे 1. तर हे दोन्ही जो आहे हे दोन्ही इक्वल नाहीये. तर दोन्ही इक्वल नाही तर आपल्याला दाखवायचं होतं हे दोन्ही तुमचं काय आहे इक्वल नाहीये. तर मग इथून काय करू शकता तुम्ही हे दोन्ही इक्वल नाही तर मग इथून दाखवा की f ऑफ x, y इज नॉट इक्वल टू f ऑफ y x आणि खाली हॅन्स टू. बघा तुम्ही जर नोटबुक सोबत घेऊन जर तुम्ही एक एक स्टेप लिहित राहिला तर तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे आता बघूया नेक्स्ट